योजना तिसरा हप्ता महिलांसाठी खुशखबर. सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील. योजनेमध्ये बदल आणि योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय पाहिजे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे. या योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही. चला सबस्क्राईब करा चॅनल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसऱ्या हप्त्यासंदर्भात महिलांसाठी आहे खुशखबर. आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे माहिती. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी देखील लाडकी बहीण योजनेच्या पैशांसंदर्भात कालच आपण पाहिलेलं आहे महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर तिसऱ्या हप्त्यासंदर्भातली अपडेट जाणून घेऊया. लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा. फक्त याच महिलांना पैसे मिळणार. तुम्ही थंबनेलवर माहिती पाहिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते महिलांना मिळालेले आहेत. या अगोदर पहा, ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यामध्ये त्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता ज्यावेळेस योजना सुरू झाली, आणि बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांनी ऑगस्टमध्ये आता फॉर्म भरलेला आहे. तर ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत. हे 4,500 रुपये 3 महिन्यांचे असणार आहेत. त्यामध्ये जुलैचा एक हप्ता, ऑगस्टचा एक हप्ता आणि सप्टेंबरचा एक हप्ता असणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या योजनेच्या रकमेनुसार 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला देण्यात येणार आहेत. आणि या नियमानुसार इथं तुमचे 4,500 रुपये अकाउंटला जमा होणार आहेत. ज्या महिलांना या अगोदर पैसे आलेले नाहीत अशा महिलांसाठी हे 4,500 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. पण बऱ्याच अशा महिला आहेत, माझ्या बहिणी आहेत, ज्यांना आणखीन लाडकी बहीण योजनेचा 1 रुपयाही आलेला नाही. आणि अशा जास्त महिला आहेत ज्यांना पैसे आलेले आहेत. 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. आणि आणखीन अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांनी फॉर्मच भरलेला नाही. तर ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. अर्ज तुम्हाला ऑफलाईन, आता या ठिकाणी पहा, ऑफलाईन म्हणजे तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा अर्ज ऑनलाईन करण्यात येणार आहे. आधी जे इतर ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकत होता लाडकी बहीण योजनेचे, ते अर्ज बंद करण्यात आलेले आहे सरकारकडून. आणि आता फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांनाच या अर्जाची जी अर्ज भरण्याची जी मान्यता आहे ती देण्यात आलेली आहे. अर्ज फक्त त्यांच्याकडूनच भरून घेतले जात आहेत लाडकी बहीण योजनेचे. तर ज्या राहिलेल्या आहेत, ज्या माझ्या बहिणी राहिलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा, तर त्यांनी लवकरात लवकर या योजनेसाठीचा जो अर्ज आहे तो भरून घ्या. परत तुम्हाला संधी मिळणार नाही. काही कागदपत्र राहिली असतील तरी देखील तुम्ही सेल्फ सर्टिफाईड करून देखील हा अर्ज भरू शकता. ही योजना प्रत्येक लाभार्थी महिलेला 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिलेला लाभ मिळाला पाहिजे, याच दृष्टिकोनातून योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि मुख्यमंत्री साहेब तत्पर आहेत ही योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या, तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना जे येणारे पैसे आहेत ते महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात येत आहे सरकारकडून. त्यामध्ये 3,000 आलेले आहेत. बऱ्याच महिलांना आता 4,500 रुपये येत आहेत. तर हे 4,500 रुपये आज 17 तारीख आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते तुम्हाला आजपासून मिळू शकतात. दुपारपासून हे पैसे तुमच्या अकाउंटला येण्यास सुरुवात होऊ शकते लाडकी बहीण योजनेचे. पण हे पैसे त्यांनाच येणार आहेत ज्यांचे आधार बँक अकाउंटशी DBT लिंक आहे. तुम्ही पहिला हप्ता घेतलेला आहे, तुम्हाला हे पैसे आता नक्की मिळणार आहेत. पण ज्यांनी आणखीन एकही हप्ता घेतलेला नाही अशा महिलांना आधार DBT लिंक असेल तरच हे पैसे त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी ज्या महिलांना या अगोदर पैसे मिळाले नाहीत त्यांनी तुमचं आधार DBT लिंक आहे का हे चेक करा. आणि नसेल तर लवकरात लवकर आधार DBT लिंक करून घ्या. पैसे तुम्हाला मिळून जातील. 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे हा तुमच्यासाठी मोठी रक्कम आहे. पण जर तुमचा फॉर्म मंजूर असेल
आणि सगळी प्रोसेस ओके असेल, फक्त आधार DBT लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर आधार DBT लिंक करून घ्या, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. आणि हे पैसे जे आहेत, लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता जो आहे तो तुम्हाला आजपासून मिळण्यास सुरुवात होऊ शकते. ऑफिशियल पहा, 3ऱ्या हप्त्याचे पैसे 17 तारखेपर्यंत, मागच्या 17 तारखेला जवळपास सर्व महिलांना हे पैसे आले होते आणि आज देखील हे पैसे येण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेची 3ऱ्या हप्त्याची जी रक्कम आहे ती तुम्हाला मिळेल. तर या हप्त्यासंदर्भात आणखीन काही बदल झाला, तारीख वाढली, तारीख पुढे गेली, तर सर्व माहिती मिळणार आहे. चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.